धुरंधर स्टार रणवीर सिंगला धमकीचा मेसेज आल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे। रोहित शेट्टीवर हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता अभिनेता रणवीर सिंगला सुद्धा व्हॉट्सअॅपवरून धमकीचा मेसेज आलेला आहे आणि या मेसेजमधून रणवीरकडे कोट्यवधींच्या खंडणीची मागणी सुद्धा केलेली आहे। या धमकीनंतर रणवीरच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवली आहे। पोलीस धमकीचा संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत। रणवीरला धमकीचा मेसेज पाठवणारा बिश्नोई टोळीचा असल्याचा दावा करतोय। दरम्यान मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, रणवीरला धमकीचा मेसेज आलेला आहे। धुरंधर स्टार हा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला आता धमकीचा मेसेज आलेला आहे आणि आता रणवीरला जो धमकी देणार आहे तो बिश्नोई टोळीचा असल्याचा दावा केला जातोय। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे। सीमा, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? कुणी धमकी दिली आहे, काही त्या संदर्भातला तपास समोर आलाय का? श्वेता, खरं तर काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार झालेला होता आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय धुरंधर स्टार रणवीर सिंगला देखील धमकीचा एक मेसेज जो आहे तो व्हॉट्सअप मेसेजद्वारे मिळालेला आहे। त्यामुळे अर्थात बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आता हा मेसेज पाठवणारा कोण आहे, नक्की मेसेज मागे त्याचा काय हेतू आहे, जी माहिती मिळते त्यानुसार या मेसेजच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रुपयांची मागणी केलेली आहे आणि ज्या ठिकाणी रणवीर सिंग सध्या राहायला आहे, म्हणजे प्रभादेवीमध्ये ज्या इमारतीमध्ये तो सध्या राहतोय त्या इमारतीचा सुद्धा त्या मेसेजमध्ये उल्लेख असल्याचं कळतंय। बिश्नोई गँगकडनं ही धमकी दिली गेली आहे का, किंवा त्यांच्याच गँगकडनं हा मेसेज आला आहे का, या अनुषंगाने सुद्धा सध्या पोलिसांच्या मार्फत चौकशीला सुरुवात झालेली आहे। इमारतीच्या बाहेरचं जर आपण परिसर पाहिलं तर सध्या या ठिकाणी पोलिसांचा कोणताही बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र जेव्हा धमकी मिळाली रणवीर सिंगला व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून, त्यानंतरच या ठिकाणी येऊन पोलिसांनी या संपूर्ण परिसराची चौकशी केलेली होती। नक्की या ठिकाणी कोणी आहे का, संशयित व्यक्ती आहे का, या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आलेली होती। मात्र सध्या तरी या ठिकाणी आपल्याला मुंबई पोलिसांचा कोणताही फौजफाटा या ठिकाणी पाहायला मिळत नाही। मात्र जो मेसेज रणवीर सिंगला प्राप्त झालेला होता त्या मेसेजची मात्र कसून चौकशी जी आहे ती केली जाते की पाठवणारा व्यक्ती कोण आहे, मुंबईतलाच आहे का किंवा मुंबईच्या बाहेरचा आहे का, या संपूर्ण सगळ्या अँगलने सध्या मुंबई पोलिसांच्या मार्फत चौकशीला सुरुवात झालेली आहे। आधी रोहित शेट्टी त्याआधी आपल्याला माहिती आहे की सलमान खानच्या घराबाहेर सुद्धा गोळीबार झालेला होता। त्यानंतर पोलीस सध्या सतर्क अलर्ट मोडवरती आहे। वारंवार बॉलिवूड स्टारला टार्गेट केलं जात आहे का, बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आता बॉलिवूडचे मोठे स्टार आहे का, असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने तपास करणार आणि हा मेसेज करणारा व्यक्ती कोण आहे, नक्की त्याचा हेतू काय आहे, इथे पुढे नक्की या मेसेज नंतर काही पाऊल उचलणार आहे का, काय काय या चौकशीच्या माध्यमातून समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी, त्यामुळे आता या तपासातून काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।